नाती किती विचित्र असतात ना. म्हणजे तुम्ही एका अँगलने बघितलं तर एक असतं आणि मग दुसऱ्या अँगलने बघितलं तर दुसरं असतं. म्हणजे ते एका ठिकाणी त्यांचं नातं एक असतं आणि दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं नातं वेगळं असतं. म्हणजे ते सार्वजनिक ठिकाणी त्यांचं नातं वेगळं असतं आणि खाजगी आयुष्यात त्यांचं नातं. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय ते? नाही, कारण नाती वाटतात तितकी सोपी नसतात. म्हणजे किती सरळ साधी वाटत असली तरी त्यांच्यात एक ट्विस्ट असतोच. असाच एक ट्विस्ट असलेलं नात्यांचा एपिसोड आहे. म्हणजे त्या नात्याला अनेक रंग आहेत आणि त्या रंगाला अनेक नाती आहेत. अजून कळत नाही? मग बघूया ना हा मधुचंद्राचा एक नवा भाग. विभावरी देशपांडे आणि उपेंद्र लिमये यांच्यासोबत मधु इथे आणि चंद्र तिथेचा हा नवा भाग. हे काय? माझ्या मते याला फाईल्स म्हणतात. जोक काय मारतो रे तू? फाईल्स म्हणतात ते मला कळतंय, पण माझ्या पुढ्यात कशाला? तुमच्या काम चुकारपणाचं फळ वेळेत पूर्ण केले असतात ना तर आज पूर्ण करायला लागलं नसतं. पाहिलंत ना, इतरही लोक थांबून राहिलेत. त्या सोनिया मॅडम बघा, उगाच थांबून ओव्हर टाइम करतायत. माझ्यावर कशाला रागवताय? विचारा त्यांनाच. पिऊन आहे मी, पिऊन. आपल्याला काय रिस्पेक्ट आहे का नाही? तू कसल्या रे रिस्पेक्टच्या गोष्टी करतो? तुला नाही म्हणजे काय मॅडम, मला ना संध्याकाळी जरा बाहेर जायचंय. हे ऑफिस आहे आणि इथले काही नियम आहेत. काम संपा आणि मग जा. हो, पण मला माझ्या फियॉन्सीला भेटायला जायचंय. तुमच्या फियॉन्सेचं प्रेम आहे ना तुमच्यावर, मग थांबेल ना ती. आणि जर नाही थांबली तर समजा तिचं तुमच्यावर प्रेम नाहीये. सॉरी, आजही मला लेट झाला. काय करू, बॉसने सोडलंच नाही. खरं तर मी लवकर निघालो होतो, पण किती एक्सप्लेनेशन देणार आहेस? बस, मला माहितीये काय झालंय ते. अरे खरं तर मीच खूप सॉरी. खूप अडकवलं रे मी तुला आज. नाही नाही नाही, आपलं काय ठरलंय, काम वेगळं आणि पर्सनल लाईफ वेगळं, हो की नाही? आणि तसंही तू म्हणाली होतीसच, तुमच्या फियॉन्सेचं प्रेम आहे ना तुमच्यावर, मग थांबेल ना ती. थांबलीस. पण आता आपल्याला फार काळ थांबता येणार नाहीये. आता ह्या वेळेच्याही लॉट मध्ये माझं प्रमोशनच झालं नाही. त्यात ती सोनिया, ती हात धुवून मागे लागली. ती तरी काय करणार बिचारी? तू तिला तुझ्या फियॉन्सेचं नावही सांगायला तयार नाहीयेस. कसं खरं वाटणार तिला? आणि बघ ना, गेली 3 वर्ष एकत्र होत आपण, पण साधा संशय येईल कोणाला असंही काही दिसलं नाही आपल्यात. मी येत्या 1-2 दिवसातच ऑफिसमध्ये एक छोटंसं डिक्लेरेशन करते. त्यात मी ही मोठी बातमी सगळ्यांना सांगते की आपण दोघं लग्न करणार आहोत. आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काँग्रॅट्स श्रीरंग. मला धक्काच बसला तुझ्या लग्नाची बातमी ऐकून. मी निघू काय? सुहासला खूप तहान लागली आहे, मला तिला. ओह, आतापासूनच सुरू झालं का हे? पुरुषांना बायकांबद्दल काही कळत नाही म्हणतात ना, तेच खरं. काय, बायकोची इच्छा असते नवऱ्याला मुठीत ठेवण्याची, आणि इथे तर बायको बॉस. म्हणजे तसंही अर्धवेळ नवरा मुठीत. अशा बायकांना नवरा सुद्धा मुठीत ठेवण्यासाठी वरचढच हवा असतो. काय होणार आहे? तू मला घाबरवतेस? नाही नाही, घाबरवत नाहीये. मग फक्त सत्य परिस्थितीची जाणीव करून देतेय. कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर. माझ्याशी लग्न केलं असतं तर म्हणजे आपण कसे एका लेवलचे, एका हुद्द्याचे, कायम एकमेकांना पूरक राहिलो असतो. हे ऐक ना, आपल्या कंपनीतर्फे ना आपल्याला हनीमून साठी खास पॅकेज मिळालंय. हो, आपल्या कंपनीची ब्रांच आहे ना मुंबई बाहेर, त्यांचं खूप मस्त गेस्ट हाऊस आहे. तिथे जायचंय आपण. म्हणजे फक्त तू आणि मी. काय सांगते रे तू? मला कल्पना नव्हती. म्हणजे आपली कंपनी अशा फॅसिलिटीज स्टाफ साठी देते, मला माहितीच नव्हतं. नाही नाही, जनरल स्टाफ साठी नाही रे, पण जनरल मॅनेजर आणि त्याच्या वरच्या काही पोस्ट आहेत ना त्यांना. अच्छा,
म्हणजे ते फक्त तुझ्यासाठी आहे. असं काय रे म्हणतोस? हं? हे सगळं आपल्यासाठीच आहे की नाही? हे माझं ते तुझं. तुझ्यासारखा बुद्धिमान देखणा. भंकस अरे बुद्धिमान ठीक आहे, देखणं वगैरे लावड काय रे? नाही तर असा मस्त रुबाबदार नवरा मिळायला भाग्य लागतं. बाय द वे, आपण आम्ही आपल्या सिम्बियन मॅन्युफॅक्चरिंग अँड मार्केटिंग कंपनीचे एम्प्लॉई आहोत. आणि मी असिस्टंट मॅनेजर. खास आपल्या स्वागतासाठी आलोय सर. तसं आहे, आम्ही येणारच होतो ब्रँचला व्हिजिट द्यायला. आम्ही त्यासाठी इन्व्हाइट करायला आलोय. 2 वर्षापूर्वी नाशिकच्या ट्रेनिंग कॅम्पला होतात का तुम्ही? हो, तिथंच झालं ट्रेनिंग माझं. ग्रेट सर. 2 वर्षात एवढी प्रगती, म्हणजे क्लर्क पासून डायरेक्ट जनरल मॅनेजर. नाही, मी नाही जनरल मॅनेजर. माझी बायको सुहास देसाई. काय? सुहास देसाई बाई आहे? द्या इकडे. अहो, आम्हाला वाटलं की तुम्हीच सुहास आहात. नाही, ह्या सुहास देसाई माझी मिसेस आणि बॉस GM. हे घ्या मॅडम. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॅडम. नाही थँक्यू. अहो इट्स फाईन. अहो माझे मिस्टरच आहेत ना ते. उद्या सकाळी नक्की यायचं मॅडम. हो शुअर. मी सकाळी गाडी पाठवतो. ओके ओके. मला वाटलं मलाच भेटायला. अरे तसंच होतं ते. आपल्यालाच भेटायला आले होते ना? आपल्याला नाही, तुला भेटायला आले होते बॉस. अरे मॅडम. अरे छोटू आलास. या. सॉरी मॅडम. नाही, मला वाटलं सुहास म्हणजे ते थोडी नावात कन्फ्युज झालो ना. इट्स फाईन. घे ना. तू सॉस नाही आणलास? मॅडम ना बघू दे ना. सर, एक सांगू. काय? मी कधीच चांगला ऍक्टर नाही होऊ शकत. का? समोरच्या ऍक्टरला नाही ना ओळखू शकत. Ding 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 ding